अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण सोमवारला सुरुवात होणार आहे. तर पहिल्याच सोमवारपासून कोणी कोणी श्रावणामध्येच 16 सोमवारचं व्रत पकडतं. तर हे 16 सोमवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे, नियम अटी काय आहेत, काय खायचं काय नाही खायचं, त्याच पद्धतीने कशा पद्धतीने या व्रताचं नियमांचं पालन करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. व हे व्रत कशासाठी व कोणी करायचं हे देखील आज आपण पाहणार आहोत. बघा, 16 सोमवार व्रत करणाऱ्याने कशाप्रमाणे वागायचं आहे ते आज आपण बघूया. 16 सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे. हे श्री शंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख दरिद्री रोगराई जाण्यासाठी, मनीची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करायचं हे व्रत आहे. नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आनंदासाठी हे व्रत आपण करत असतो. हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो, रोगी रोगमुक्त होतो, त्याला आरोग्य प्राप्त होते, दुःखी माणसाला सुख प्राप्त होते, मनीची चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते, पुत्रकन्यांचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, तसेच व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो. तर चला तर मग पाहूया 16 सोमवारचं व्रत कशा पद्धतीने आपण करायचं आहे. 16 सोमवार म्हणजे लागोपाठ 16 सोमवारांना केलेला उपवास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख दरिद्री रोगराई जाण्यासाठी, मनातली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी किंवा बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आनंदासाठी करतात, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं. तर चला मग पाहूया 16 सोमवारसाठी कोणकोणतं पूजा साहित्य लागतं. म्हणजे तुम्ही आता 16 सोमवार पहिल्या श्रावणापासून सुरुवात करणार असाल तर तुम्हाला अगोदर ह्या पूजा साहित्य सगळी जमा करून ठेवायची आहे. तर ही पूजा साहित्य अशी असणार आहे. म्हणजेच आपल्या शिवाची मूर्ती म्हणजे शिवलिंग, पिंड आवश्यक प्रत्येकाच्या मंदिरामध्ये आहेच, पिंड आवश्यक आहे. बेलपत्र तुम्हाला आणायचे आहेत. आवर्जून 108 बेलपत्र मिळाली तर 108 बेलपत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीने जल आहे, धूप, दीप, गंगाजल, धतुरा, अत्तर, पांढरं चंदन, रोळी, अष्टगंधी, पांढरे वस्त्र, नैवेद्य ज्यात चुरमा म्हणजेच गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गूळ मिसळून तयार करावं लागतं. बघा, चुरमा देखील आपल्याला लागतो. 16 सोमवार आपण करणार आहोत म्हणजे आपल्याला संकल्प घेणं आवर्जून अवश्य आहे आणि तो 16 सोमवारचा संकल्प आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प आपल्याला हा घ्यावाच लागतो. कारण आपण ज्यावेळेस संकल्प घेतो त्यावेळेस संकल्पामध्ये बांधलो जातो आणि ती सेवा ते व्रत आपल्याला संपूर्ण करावंच लागतं. यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. यासाठी हातात जल घ्यायचा आहे, अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता ह्या अखंड असाव्या. खंडित म्हणजेच बघा आता तुकडा तांदूळ वगैरे येतो अशा नसाव्यात, अखंड तांदूळ असावा. विडा, सुपारी आणि 1 नाणं तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. अक्षता थोड्याशा ओल्या करायच्या आहेत आणि तुम्हाला हा संकल्प मंत्र आहे जो शिवमंत्र आहे तो बोलायचा आहे. म्हणजे तुमचं नाव बोलायचं आहे, तुमचं गोत्र बोलायचं आहे. तुमचं गोत्र बोलून झाले तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात किंवा कशासाठी हे 16 सोमवारचं व्रत करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि हा मंत्र एक तर तुम्हाला बोलायचा आहे. ओम शिवशंकर मिशानः द्वादशार्थ त्रिलोचनम उमासहितः देव शिवमः अवयाम्यहम. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईन. हा मंत्र बोलायचा आणि पळीने तामणामध्ये पाणी खाली सोडून द्यायचं आहे. व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने हे व्रत, स्त्री पुरुष कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं. व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने आणि शरीराने शुद्ध व स्वच्छ असणं आवश्यक आहे. म्हणजे कोणाच्याबद्दल मनामध्ये कपट भावना, कोणाच्याबद्दल द्वेष राग आपल्यामध्ये मनामध्ये नसावा. व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात किंवा नाही शक्य झालं, काही अडचण असेल तर श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे लागते. 16 सोमवार व्रत करायचं आहे. येणाऱ्या 17व्या सोमवारी तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे. म्हणजे 16 सोमवार व्रतानंतर आपण 17व्या सोमवारी व्रताचं उद्यापन करायचं आहे. 17व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते. जो व्रत करणार आहे तो दिवसभर उपवास करतो. निर्जळी उपवास अधिक फायदेशीर
असतात. त्यामुळे भरपूर लोक तुम्ही बघितलं असेल निर्जळी उपवास करतात, म्हणजे अगदी पाणी देखील पित नाहीत, थुंकी देखील गिळत नाहीत, असे देखील लोक उपवास करतात. पण तुमच्या शरीरास, तुम्हाला तर उपवास करायचा आहे, पण तुमच्या शरीरात झेपत नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा, म्हणजे दिवसभरात एकदाच दूध पिऊ शकता संध्याकाळी उपवास सोडण्याच्या अगोदर. म्हणजे 1 ग्लास दूध प्या, नंतर तुम्ही काही खायचं प्यायचं नाही. अशा पद्धतीने देखील तुम्ही उपवास करू शकता किंवा फलाहार देखील करू शकता. म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेत आपल्याला उपवास करायचा आहे. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपवास करावा. ज्या पद्धतीने तुम्ही उपवास करणार आहात त्याच पद्धतीने शेवटपर्यंत, म्हणजे 16 सोमवार हे व्रत तुम्हाला करायचं आहे. नाहीतर तुम्ही पहिल्या सोमवारी फलाहार केला, दुसऱ्या सोमवारी दूध पिलात, अशा पद्धतीने नको आहे. तुम्हाला उपवास ज्या पद्धतीने पहिल्या सोमवारी केला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत करायचा आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आपल्याला चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती तुम्हाला पांढरं वस्त्र अंथरा. त्याच्यावरती तुम्हाला अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना ओम गण गणपतीये नमः किंवा अथर्वशीर्ष म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पाची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची आहे. नंतर त्यांना गुळ व खोबऱ्याचा, दुर्वा, फूल याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला पिंड घ्यायचे आहे आपल्या तामणामध्ये. पिंडीला देखील ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला पिंड देखील त्याच्या स्थानी ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर गळती ठेवली, म्हणजे बघा त्याला चंदन वगैरे लावायचं आहे. चंदन, बेलपानं, भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळं अर्पण करू शकता. हे सगळं अर्पण केल्यानंतर बेलपण तुम्हाला व्हायचे आहेत. बेलपान तुम्ही 108 जर आणली असली तर शिवाष्टोत्तर नामावली म्हणत किंवा ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही बेलपान तुम्हाला व्हायचे आहेत. बेलपानाचा जे पालतं घालायचं आहे, गुळगुळीत भाग आहे ते शिवलिंगावरती ठेवायचा आहे. बेलपानाचा जो मागचा देठ आहे तो तोडून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि नंतर आपल्याला शिवलिंगावरती बेलपान अर्पण करायचं आहे. फुलं वगैरे व्हायची आहेत, धूपदीप लावायचे आहे आणि जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर तुम्ही गळती जर ठेवली तरी देखील चालणार आहे. तुम्ही आपल्या घरामध्ये संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस तुम्हाला ही पूजा करायची आहे. काही कारणास्तव तुम्हाला सायंकाळी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी केली तरी देखील चालणार आहे. सायंकाळी प्रदोष काळात केल्यावरती याचं फळ अधिक सुंदर असं मिळतं. ज्याला उपवास जमत नाही त्याने जसं मी तुम्हाला सांगितलं फलाहार वगैरे तुम्ही घेऊ शकता. व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची व चित्राची बेलाच्या पानासह पंचोपचारी पूजा करतो. म्हणजे तुम्हाला एकदा सकाळी आंघोळ तर करायचीच आहे, पांढरं वस्त्र परिधान करायचंच आहे, पण संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अजून एकदा आंघोळ करायची आहे आणि नंतर दुसरी साडी म्हणजे दुसरं वस्त्र तुम्हाला नेसायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळची अजून एकदा आंघोळ करून तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्ही 16 सोमवारचं महात्म्य, 16 सोमवार कथा असणारं जे पुस्तक पोथी मिळते ती आणायची आहे. नंतर ते पुस्तक वाचून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला शिवस्तुती देखील म्हणायची आहे. शिवस्तुती म्हणून तुम्हाला आरती करायची आहे. कापूर जाऊन कापूर आरती देखील तुम्ही करायची आहे. त्यानंतर बघा कणकेच्या चुरम्याचा प्रसाद घ्यायचा आहे. म्हणजे बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही 1 वाटी पिठी घेतलं, म्हणजे 1 वाटी पिठाचा कणिक घेतली तर 16 सोमवार तुम्हाला तेच माप ठेवायचं आहे, माप बदलायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला जे माप तुम्ही पहिल्या दिवशी घेतलेलं आहे कणकेचं तेवढाच तुम्हाला घ्यायचं आहे. संध्याकाळी आरती वगैरे झाल्यानंतर चुरम्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजे आता तो चुरम्याचा नैवेद्य तुम्ही केला तर त्याचे 3 भाग तुम्हाला करायचे आहेत. एक तुम्हाला सगळ्यांना वाटण्यासाठी करायचा आहे, एक भाग तुम्हाला गायीसाठी करायचा आहे आणि एक भाग जो उरतो तो तुम्ही स्वतः खायचा आहे. त्यानेच उपवास तुम्हाला सोडायचा आहे. दुसरं काही देखील खायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा निर्जयी उपवास दिवसभर करायचा आहे. चुरमा कसा करतात हे तुम्हाला माहीतच आहे. बघा 16 सोमवार व्रताचं उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो आपल्याला. म्हणजे 16 सोमवार तुमचे झाले तर 17व्या सोमवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं. 17व्या सोमवारी करायचं आहे आणि काही कारणास्तव 17व्या सोमवारी अडचण आली तर त्याच्या पुढच्या सोमवारी म्हणजे तुम्ही कधीही याचं उद्यापन करू शकता. उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या, अबीर, गुलाल, सेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचा गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळं, 108 किंवा 1008 बेलाची पाने व नैवेद्य या 16 वस्तू असतात. आता या 16 वस्तूची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे। या दिवशी आवर्जून मंदिरात जायचं आहे। मनातल्या आपली इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करायची आहे। कधी कधी असं होतं बघा, आपले स्वसमोर होण्याअगोदरच आपल्याला आपली इच्छापूर्ती होते, म्हणजे संतती बाबतीत असो किंवा कोणत्याही बाबतीत असो, ती इच्छापूर्ती झाली तर आपल्याला मधूनच ते व्रत सोडायचं नाही आहे, ते संपूर्ण व्रत 16 सोमवाराचं कंप्लीट करायचं आहे, नाहीतर त्याचे दोष त्याच्या उलट आपल्याला भोगावे लागतात। मनातल्या मनात आपली इच्छा सांगायची आहे आणि आपली इच्छा पूर्ण करण्याविषयी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे आणि ते चुरम्याचे परत 3 भाग करायचे आहेत। नंतर आपल्याला बघा, एक देवासमोर ठेवायचा आहे, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटायचा आहे आणि तिसरा गाईला द्यायचा आहे। आणि जो भाग देवासमोर ठेवलेला आहे तोच नंतर तुम्ही खायचा आहे। आणि ब्राह्मणांना वाटायचा आहे तो तुम्ही सगळ्यांना वाटायचा आहे, सगळ्यांनाच ब्राह्मणांसकट तुम्ही सगळ्यांना तो चुरमा वाटू शकता। तिसरा भाग तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। बघा, तुम्हाला सांगितलं एक भाग देवापुढे, दुसरा ब्राह्मणांना वाटायचा आहे किंवा गाईला चारायचा आहे, ब्राह्मणाने किंवा गाईला, आणि तिसरा भाग घरी घेऊन यायचा आहे। देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलवून शंकराची षडोपचारे पूजा करायची आहे। ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी देखील चालतात बरं का। ब्राह्मणच पाहिजे असं देखील नाही भेटला तर तुम्ही स्वतः ती पूजा केली तरी देखील चालते। पोथीत वगैरे सगळं काही दिलेलं आहे। उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर, बघा कोणी मंदिरात जातं, जर तुम्ही पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा केली तर 16 सोमवार तुम्हाला मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे। जर तुम्ही घरात पूजा केली तर तुम्हाला घरातच पूजा करायची आहे। उद्यापनाची पूजा केल्यानंतर 16 सोमवारप्रमाणे 16 सोमवार कथा आणि 16 सोमवार महात्मा वाचायचं आहे, म्हणजे 17व्या सोमवारी देखील ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला 16 सोमवार कथा किंवा महात्मा वाचायचंच आहे, शिवस्तुती म्हणायची आहे, आरती करायची आहे आणि चोरमाचा प्रसाद सर्वांनी वाटून देखील घ्यायचा आहे। कुटुंबातले सर्वजण पंचपक्वाने भोजन करतात। बघा, या दिवशी तुम्ही कोणी 17 जोडपी देखील जेवायला बोलवतात, ज्यांना यथाशक्ती जमतं ते 17 जोडपी बोलवतात, त्यांचा मान सन्मान म्हणून त्यांची ओटी भरतात, नखरनारानं त्याच पद्धतीने टॉवेल टोपी अशा पद्धतीने ते प्रत्येकजण करत असतं। तुमच्या यथाशक्ती तुम्हाला शक्य नसेल तर एक जोडपं जरी बोलवून तुम्ही त्यांचा मान सन्मान केला तरी देखील चालत असतो। हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतातच। त्याच पद्धतीने बघा, 16 सोमवार हे व्रत कशासाठी आपण करतो? हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो, रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होतं, दुःखी माणसाला सुख प्राप्त होतं, मनातली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होते, मनातली चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते, पुत्रकन्यांचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, व्यापारात फायदा होतो, नोकरीत प्रमोशन मिळते आणि श्रद्धापूर्वक हे व्रत करण्याची मनातली इच्छा देखील पूर्ण होत असते। त्यामुळे आपल्याला हे 16 सोमवाराचं व्रत करायचं आहे। आता 16 सोमवाराचं व्रत करायचं म्हटलं तर त्याचे नियम देखील आपल्याला पाळावे लागणार आहेत। म्हणूनच तुम्हाला 16 सोमवार व्रत ज्या दिवशी आहे, सोमवार आहे, त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे। त्याच पद्धतीने कडकडीत मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे। मांसाहार 16 सोमवाराचं व्रत जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मांसाहार घरात करायचाच नाही, अजिबात करायचा नाही। ताई, आम्हाला करायचं आहे पण आमच्या घरातले ऐकत नाही, ते खातात, त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही अजिबात खायचं नाही, करायचं नाही। अशा पद्धतीने तुम्ही एवढं एक नियमाचं पालन करायचं आहे। सोमवारच्या दिवशी कोणाचीही निंदा करायची नाही, कोणाविषयी द्वेष ठेवायची नाही, कोणाविषयी अपराधाची भावना ठेवायची नाही, किंवा त्याने मला असं केलं त्याला मी दाखवतो, त्याला माझा हिसकाच दाखवतो, असलं वगैरे काही बरत बसायचं नाही। फक्त ओम नमः शिवाय भगवान शंकराचं नामस्मरण करत करत आपल्याला 16 सोमवाराचं व्रत करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही फळं वगैरे ठेवून, त्याच पद्धतीने कोणी कलश मांडतं देखील, कलश स्थापना देखील आपल्या पूजेमध्ये करतं। तुमच्या इच्छेने तुम्हाला जशी 16 सोमवारची पूजा करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही 16 सोमवारची पूजा मांडणी करू शकता आणि अशा पद्धतीचं हे व्रत करायचं आहे। अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका। आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। 16 सोमवार हे व्रत तुम्हाला माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।